हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज काहीतरी स्पेशल ऑर्डर केलं होतं, म्हणजे आलाय आपलं पार्सल. तर त्या पार्सल मध्ये तुम्हाला काय आहे ते मी दाखवणार आहे, ते नक्की बघा. तर हे आपलं पार्सल आहे, तर याला मी ओपन करून तुम्हाला दाखवते काय आहे. तर याच्यात कामाचीच वस्तू आहे, काही असं खायचं नाही. पण लाडूबाई खूप अशी जिद्द करत होती. तर हे बघा, देवासाठी स्टँड आणले आहे आपण. एक मिनिट दाखवते. यांना असं वाटते रे बाबा का खायची वस्तू आहे का. तर बघा गाईस, हे स्टँड आहे 6. ते देवासाठी आणले आहे आणि खूप छान आले आहे. तर बघू शकतात, मी तुम्हाला पन्नीमध्ये सुद्धा काढून दाखवते. छान आले आहे, सुंदर आहे बघा. मिशोवरून ऑर्डर केले आहे. हे सेल चालू होता त्या दिवशी, तर माझ्याकडे होते नाही. तर दोन तीन असल्यामुळे मी हे म्हटलं चला थोडे उंच ठेवले देव की छान दिसतात, तर त्यामुळे मी हे बोलवले आहे. तर छान आले आहे, असे खराब नाही. प्राइस नुसार ठीक आहे. तर लाडूबाई माझ्याकडे ये, आपण ये लवकर. म्हणून तू तशी पाय नको घुसळ, ये माझ्याकडे ये. लाडूबाई दाखवा, लाडूबाईचा ब्लॉग दाखवा थोडा. घ्या, लाडूबाईला समजते. कारण की लाडूबाईला तिच्या पप्पानी मारला आहे. हे जिद्द खूप करते, अशी जिद्द चांगली नाही आहे. तर तिला असं म्हणजे तिला पण खुशी होती का मी व्हिडिओ शूट करावं, तर मी दिला होता अनामिकाकडे मोबाईल. तर त्यामुळे ती रडत होती, तिच्या पप्पाने मारलाय. तर यात काही विषय नव्हता. तर छोटे बाळ आहे, त्यांना काही समजत नाही, थोडी एक्साइटेड राहतात. तर माझा लाडू काही बोलणार आहे ब्लॉग मध्ये. बोला मॅडम, हॅलो कर. तिच्या पप्पाने तिला थोडं जास्तच मारलं आहे. तर खूप छान आहे. क्वांटिटी 6 आहे आणि त्याच्या प्राइसच्या अकॉर्डिंग ठीक आहे माझ्या हिशोबाने. तर द्या थोडा मोबाईल माझ्याकडे. त्यानंतर लाडूला थोडं समजवलं आणि रात्र झाली होती. तर चला म्हटलं लाडूचं मूड थोडं फ्रेश करून येऊ. तर त्यासाठी आपण निघालो होतो बाहेर गेल्याने थोडं लाडूबाईला भूक लागली होती. तर लाडूबाईचं मूड पण फ्रेश करायचं. तर त्यानंतर आम्ही केला होता विथ ऑर्डर. आणि तर लाडूला खूप आवडला. तर लाडू म्हणत की मम्मा मला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही तिला आम्ही थोडं बाहेर फिरवण्यासाठी मूड फ्रेश झालं पाहिजे यासाठी घेऊन गेलो. तर आमचा नाश्ता वगैरे झाला, नंतर आम्ही समोर निघालो होतो. तर लाडूबाईसाठी आम्हाला घ्यायचं होती आईस्क्रीमच्या शॉपमध्ये जात होतं. तर हा आईस्क्रीमच्या शॉपमध्ये जाताना आहे. तर लाडूबाई खूप नाराज झाली होती, कारण तिच्या पप्पाने तिला मारलं होतं ना, त्यामुळे. तर चला म्हटलं थोडं असं काही फिरून आलो इकडं, असंच म्हणजे राऊंड मारून यावं म्हटलं. त्यानंतर हे बघा, हे जे दिसत आहे हे शीतलामाता मंदिर उमरेड रोडवरचं आहे. हे नागपूर उमरेड रोडवरचं शीतलामाता मंदिर आहे. तर खूप छान असं मंदिर, भरपूर दिवसाचं जुनं मंदिर आहे. आणि ते आता पहिले उडान नव्हता, आता उडान झाला आहे आणि रोड खूप वाहते. तर फायनली आपण आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आलो आहो. आणि लाडूबाई बघा कशी छान अशी आईस्क्रीमची चॉईस करते. बघा, ही लाडूबाई आहे कशी रांगोळीची पाय भरतात, म्हणजे ती हाईट कमी असल्यामुळे तिला दिसत नव्हता, तरी ती बघत होती मम्मी कोणती घेऊ. तर बघा, ती डिसाईड करते आखरी कोणती घ्यायची आहे. तर ती भरपूर विचार करते. विचार केल्याच्या नंतर तिला येते डोक्यामध्ये, तर मम्मी मी कोणती घेऊ, मम्मी कोणती घेऊ मी. तर मी म्हटलं तुझ्या इच्छेनं घे, तुला कोणती घ्यायची आहे. तर लाडूबाई सांगत ती कन्फ्यूज होत होती. तर मीच म्हटलं मग लाडू कुल्फी घे. तर मग लाडूला म्हटलं ठीक आहे म्हणे लाडू मम्मी आपण कुल्फीच घेऊ म्हणे. तर बघा, लाडूबाईची एकदाची कुल्फी आली, एवढी खुश झाली. तर बघा छान. ती मी म्हटलं मला दे ना. तर ती म्हणते ती मम्मी ही कती. तर म्हटलं तुझ्या मनात जे असेल ते दे. आणि तिच्या पप्पानी उकळून काढली होती. त्यानंतर लाडूबाई बसायला गेली, चेअर गेली मागे आणि तिच्या पप्पानी तिला पकडून ठेवली. तर म्हटलं दे ना, मला लवकर खायची होती. तर मग ती बघा कशी देते, तिचं मन असं देऊशा नव्हतं वाटत. तर मग फायनली तिने मला दिली आईस्क्रीम. तर सगळ्यांनी
मग तिची फोडून द्यायची होती. तर बघा तिचे पप्पा कशी तिची आईस्क्रीम फुटतच नव्हती, तर निघत नव्हती. तर रावांनी ती आईस्क्रीम स्वतःची घेतली होती तोंडात पकडून. तर बघा त्यानंतर खायला सुरुवात केली. तर लाडूबाई मम्मी म्हणे आपण चेस नाही केला. तर बघा लाडूबाई छान असं चेस करायला वेट करत होते. तर आम्ही दोघीच केले. तर मग म्हणते पप्पा तुम्ही पण करा ना. मग तिघांना पण चेस केला ना, आईस्क्रीम एन्जॉय केला आणि लाडू झाली आहे हॅपी. तर बघा खूप छान त्या आईस्क्रीम खाऊन चालायच्या नंतर आम्ही निघालो आहोत घराकडे जायला. तर बघा हे आहे आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता. तर बघा छानसा सुंदर आम्ही घरी जायला निघालो. आणि लाडू थोडासा समोर मंडप पडला होता, हळदीचा डीजे लागला होता. तर आम्ही थोडासा डान्स करावं म्हटलं गाडीवर. तर लाडूबाई थोडी डान्स करतो की नाही, लाडूबाईला लागली होती झोप सुद्धा. तर चला म्हटलं. तर फायनली आपण आलो आहो घराकडे. तर म्हणजे घरीच आलो आहो समजा. तर चला म्हटलं तुम्हाला थोडं शूट दाखवा. आज लाडूबाईला मारलं सुद्धा, तर तिचं मूड हॅपी करायचं होतं, तरी आपण बाहेर घेऊन गेलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली आपण घरी आलो.